नमस्कार, ER न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माळशिरस तालुक्याची निवडणूक अतिशय हाय व्होल्टेज असताना या तालुक्याचे भूमिपुत्र सन्माननीय उत्तमराव जानकर साहेब त्यांच्या सार्वत्रिक जीवनातल्या 40 निवडणुका लढले आणि ही निवडणूक एक भूमिपुत्र म्हणून माळशिरस तालुक्याच्या जनतेने आज त्यांना विजयाचा हार त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे। आज आपल्या बरोबर पूर्ण माळशिरस तालुक्यातील आज आपण चेअरमन साहेब नूतन आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या बंगल्यावरती आहोत आणि या ठिकाणी नूतन आमदार साहेबांना औक्षण करण्यासाठी या ठिकाणी महिलांची खूप गर्दी आहे। या ठिकाणी वहिनी साहेब आहेत आणि त्यांच्या नूतन आमदार चेअरमन साहेबांच्या कन्या पण आहेत। आज ताई काय 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 तुमच्या भावना आहे? आज आम्हाला खूप आनंद झालाय कारण माझ्या पप्पांनी 33 वर्ष संघर्ष केला या माळशिरस तालुक्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि आज त्यांचा संघर्ष संपलाय आणि आज आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळते। नक्कीच आम्ही खूप जनतेची सेवा करू। माळशिरस तालुका यशोपदावर खूप गौरव बोलते आणि खूप आनंद झालाय। थँक्यू सो मच। धन्यवाद ताई। नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या कन्या आहेत। या ठिकाणी दुसरे कोण बोलणार आहे का? या ठिकाणी ताई पण आहेत, आपला परिचय द्या थोडक्यात। मी उत्तमराव जानकर यांची बहीण आहे। या नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या बहीण आहेत। आज त्यांच्या भावना जाणून घेऊ। तुमच्या बंधूंनी गेले 30-32 वर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर संघर्ष केला आणि आज त्यांच्या हातामध्ये यश आलेलं आहे। अतिशय आनंदाचा क्षण तालुक्याच्या वतीने सर्व आज आनंद साजरा करतो। काय भावना आहे तुमच्या? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते, मला बोलण्यासाठी तुम्ही 1-2 मिनिटं वेळ दिला। तर गेली 33 वर्ष माझा भाऊ एक योद्धा म्हणून लढत आहे। आज 33 वर्षांनी आज आमच्या परिवारामध्ये आम्ही गुलाल लिहिलेलो आहे। तरी माझ्या भावाचं कामाचं स्वरूप म्हटलं तरी तो कोणत्या पक्षाचा आहे हे काम कधीच बघत नाही। तो जी व्यक्ती आपल्याकडे येईल त्या व्यक्तीचं काम तो हसत मुखाने तो काम करतो आणि तो संघर्ष संपलेला आहे। तर माळशिरस विधानसभा मतदारसंघाने सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे मी पुन्हा एकदा आभारी आहे। धन्यवाद। नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या गोरड बंगल्यावरती आहोत आणि आज आपल्या बरोबर नूतन आमदार जानकर साहेब यांची नात आहे। बेटा, काय तुझं नाव आहे? ज्ञानवीरा। आज तुझे आजोबा या तालुक्याचे आमदार झालेले आहेत, काय वाटतं तुला? मला खूप आनंद झाला। मोठ्या आवाजात बोल। मला खूप आनंद झाला। मोठा पाहिजे। मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही। तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही। सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्यासाठी। काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी। मान्य श्री उत्तमराव जानकर साहेब यांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। धन्यवाद बेटा। अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या शब्दामध्ये तिनं आपल्या आजोबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि आजोबांच्या वतीने तिने आभार मानलेले आहेत। या ठिकाणी अनेक महिला आहेत, कोण बोलणार आहेत का? नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या सौभाग्यवती विमलताई जानकर आहेत। ताई, काय आज तुमच्या मनामध्ये वाटते, काय भावना आहे तुमच्या? नामावायचा आनंद झालेला आहे। मला तमाम जनतेसाठी माझा एकच आशीर्वाद आहे की आनंद प्रत्येक क्षणाला तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध तुमच्या जीवनात राहावा, सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण सर्वांसाठी आनंदाचा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। बरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, महिला सदस्य आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज या गावचे भूमिपुत्र माननीय उत्तमराव जानकर हे आमदार झालेले आहेत। गावकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेऊया। मी ग्रामपंचायत सदस्य सीमा रायचंद खडे। मला एवढं सांगायचं की आज इतका आनंद झालाय की काय शब्दात सांगता येत नाही। पण आमदार व्हायचं स्वप्न पूर्ण गावाचं होतं आणि एकदा आमदार कधी होतेत ह्याच्याकडे सगळ्यांचं डोळं लागलेलं होतं आणि भरपूर उत्साह आहे आणि 1 नंबरचा विश्वास होता की आमदार होणारच आहेत आपले जानकर साहेब।
या ठिकाणी ताईंनी विश्वास व्यक्त केला की सगळ्या गावाचं स्वप्न होतं की चेअरमन साहेब आमदार. नमस्कार, मी वेळापूर गावची रहिवासी आहे. मला काही कुठलं पद नाही किंवा मी पद नाही, मी रहिवासी आहे. पण चेअरमन साहेब एक असे व्यक्ती आहे की आजपर्यंत माझ्या लग्नाला 24 वर्ष झाले, पण ह्या 24 वर्षात कधी मी गावात रस्ते वगैरे चांगले रस्ते कधीच पाहिले नव्हते. लोकांना पाण्याची टंचाई होती. पण ज्या वेळेस चेअरमन साहेब पहिल्यांदा सरपंच पदावर विमलताई जानकर साहेब बसल्या त्यावेळेस गावात रस्ता चांगला झाला, नंतर ना पाण्याची सोय झाली. नंतर ना हे चेअरमन साहेब एक व्यक्ती असं आहे व्यक्तिमत्व की गावातल्या प्रत्येक गोर गरीब होम टू होम असाच जाणारा माणूस आहे. आणि आपल्याला दिसलं तर कधी गर्व करणारा माणूस नाही, त्यांची खुर्ची आपल्याला देणारा माणूस आहे. अशा जर साहेबांना तुम्ही गावात राहून जर विरोध करत असाल तर ही खरंच चांगली गोष्ट नाही. बिनविरोध साहेब आमदार झाले पाहिजे होते, बिनविरोध. आणि आता ते आमदार पदाचे पूर्ण काम करतील. रामकृष्ण हरी वाजलीच तुतारी. या ठिकाणी ताईंनी पण अतिशय चांगल्या शब्दात त्यांचं वर्णन केलेलं आहे. उत्तमराव जानकर हे शेवटच्या माणसासाठी गोरगरिबांसाठी लढणार नेतृत्व आहे, म्हणून आम्ही सगळ्या बहिणी त्यांच्या बरोबर आहोत अशी ग्वाही दिलेली आहे. या ठिकाणी मी यार न्यूज अण्णा भोसलेसह वेळापूर.